जय लहूजी, नमस्कार। खरं तर 2 तारखेचा मोर्चा झाला आणि आदरणीय राजूजी मानकर साहेब यांचा फोन झालाय की मला तुमच्या शहरातील आणि जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायचा आहे। खरं तर आज त्या संवादाची वेळ आली आणि हुतात्मा स्मारक या ऐतिहासिक आणि पवित्र क्षेत्री आम्ही या ठिकाणी चर्चा केली, संवाद केलाय। राजू मानकरांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी चळवळ मांडली, भविष्यातील मातंग समाज असेल किंवा भविष्यातील बहुजन समाज असेल, या बहुजन समाजाला कोणत्या मार्गाने गेल्यानं सरकार असेल, प्रशासन असेल, यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी कामं करून घेता येईल या संदर्भातलं खूप चांगलं परिवर्तनवादी या ठिकाणी विचारमंथन या ठिकाणी झालंय। आदरणीय अमितजी गोरखे साहेब आमदार आहेत, आपल्या सर्वांचा चेहरा म्हणून, आपल्या सर्वांचा आवाज म्हणून या ठिकाणी विधान परिषदेमध्ये ते मांडतायत, सातत्यानं मातंग समाजाच्या विकासासाठी म्हणून ते भांडतायत, सरकारशी झगडा करतायत आणि काहीतरी चांगलं या समाजाला अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी आपण वंचित राहिलो काहीतरी मिळावं म्हणून ही व्यक्ती भांडते। त्यांचं कौतुक आहे। आमच्या रक्तामासाचा, आमच्या विचाराचा माणूस या ठिकाणी महाराष्ट्राच्या त्या बुद्धिवंतांच्या सदनामध्ये या ठिकाणी प्रश्न घेऊन मांडतोय आणि त्या दृष्टीनं सरकारही त्यांच्या शब्दाला या ठिकाणी मान देतोय आणि सरकारही त्या दृष्टीनं पावलं उचलतंय, याचंही कौतुक आहे। खरं तर एक प्रशिक्षण शिबिर सर्व पक्षीय म्हणा किंवा सर्व समाज बांधव म्हणा किंवा सर्व संघटना असतील, संघटनाचे आणि पक्षीय जोडे बाहेर काढून आपण मातंग समाजाचे किंवा बहुजन समाजाचे प्रतिनिधी आहोत आणि म्हणून आपण काहीतरी प्रशिक्षित झालो पाहिजे। कारण येणाऱ्या काही गोष्टी आहे, जनगणना आहे, त्यानंतर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे काही प्रश्न आहे, आरटीचा प्रश्न आहे, अबकड आरक्षण वरीकरण आहे, या संदर्भात अजूनही पाहिजे त्या पद्धतीने त्या तळागाळातील माणसापर्यंत किंवा गाव खेड्यावरती याबाबतची जी तांत्रिक विश्लेषकीय माहिती आहे ती पोहोचलेली नाही आणि म्हणून त्याच्या संदर्भात एक प्रशिक्षण वर्ग आदरणीय अमितजी गोरखे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण या ठिकाणी नाशिकमध्ये आयोजित करणार आहोत। या संदर्भातली माहिती आदरणीय मानकर साहेबांनी आपल्याला दिली। तर मला वाटतं हात जोडून माझी विनंती आहे सर्व समाज बांधवांना, सर्व संघटनाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, पुढाऱ्यांना की आता ही पुढारीपणाचं जे जोडे आहे ते बाजूला ठेवूया आणि समाजात काहीतरी परिवर्तन आणि नवी चळवळ उभी राहील यासाठी म्हणून मानकर साहेब आणि अमितजी गोरखे साहेब या ठिकाणी आपल्याला बळ देत आहे, आपल्याला सांगताय, आपल्याला शिकवताय, आपल्याला हाताला धरून बसवताय। तर मला असं वाटतं की त्यांचा तो वैचारिक ठेवा आपल्यापर्यंत घेऊया आणि तो समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचूया। यासाठी म्हणून पुढील काळात जी काही नाशिक जिल्ह्याची किंवा शहराची बैठक होईल तर आपण त्या सर्वांना बोलूया, सर्व एका ठिकाणी चर्चा करूया, संवाद करूया आणि अमित गोरखे साहेबांचं आपण स्वागत करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णाभाऊ।